नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025चा पीक विमा आपण जेव्हा भरला, त्यावेळेस पीक विमा आपण भरला, परंतु गेली 2-3 वर्षे आपण क्लेम करत होतो. त्यामुळे यावर्षी पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा आहे असं जाहीर करण्यात आलं. परंतु जास्त क्लेमची घाई शेतकऱ्यांना का झाली? कारण अतिवृष्टीनं भयानक पिकांचं नुकसान झालं होतं. पिकं नेस्तनाबूत झालेली होती. मग पिकांची माती झाल्यामुळं जर आपण एका नियमामध्ये जर अडकलो तर आपल्याला पीक विमा मिळणार नाही या भीतीपोटी आपणही सांगितलं होतं, खूप चॅनलनेही सांगितलं होतं आणि सर्वांच्या सेफ्टीसाठी क्लेम कराच असं सर्वांनी सांगितलेलं होतं. कारण पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा असल्यामुळं क्लेम करायची गरज नाही हे कोणी राज्य शासनाने सांगितलेलं जरी नसलं तर प्रत्येक जणाला माहीत होतं. परंतु काही शेतकऱ्यांनी क्लेम केले तर काही शेतकऱ्यांनी क्लेम केलेच नाहीत. परंतु आपण सेफ्टीसाठी क्लेम केलेला बरा असंही सांगितलेलं होतं आणि खूप शेतकऱ्यांनी क्लेम केलेलेही होते. कारण विमा कंपनीला क्लेमची तक्रार जेव्हा आपण द्यायला तयार होतो तेव्हा विमा कंपनी क्लेम घेते ह्याचा अर्थ क्लेम स्वीकारत होती विमा कंपनी. याचा अर्थ खूप शेतकऱ्यांना वाटलं की आता क्लेम विमा कंपनी स्वीकारते याचा अर्थ क्लेम केलेला बरा, म्हणून खूप शेतकऱ्यांनी क्लेम केला. काही नुकसान झालेलं नाही आहे. कारण क्लेम केल्या तरीही यावर्षी पीक विमा मिळणारच आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला नाही त्यांनाही पीक विमा मिळणारच आहे. त्यामुळे आता खूप शेतकऱ्यांना एक थोडा प्रॉब्लेम आणि थोडासा कन्फ्यूज वाटत असेल की आपण खरीप हंगाम 2025चा क्लेम केलेला आहे. त्यामुळं क्लेम केल्यामुळं आपल्याला वाढीव रक्कम मिळेल का? क्लेमची वेगळी रक्कम परत क्रॉप कटिंग म्हणजे पीक कापणी वेगळीची रक्कम असं काही मिळेल का? असं खूप शेतकऱ्यांना छोटासा प्रश्न पडलेला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या प्रश्नाचं विश्लेषण ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025च्या पीक विम्यामध्ये राज्य शासनाकडून 3ही ट्रिगर हटवण्यात आलेले होते. नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व पोस्ट हार्वेस्ट म्हणजे काढणी पश्चात नुकसान हे खूप महत्त्वाचे ट्रिगर होते आणि हे ट्रिगर राज्य सरकारने काढून टाकले आणि राज्य सरकारने हे ट्रिगर काढून टाकायला आणि अतिवृष्टी व्हायला हा योगायोग म्हणावा लागेल. कारण शेतकऱ्यांचं भयानक नुकसान झालं आणि आज जर ते ट्रिगर लागू राहिले असते तर आपल्याला 2-3 टप्प्यामध्ये पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला असता आणि एक चांगली रक्कम शेतकऱ्यांना मिळायला सुरुवात झालेली असती. परंतु योगायोग म्हणावा, राज्य सरकारने ते ट्रिगर हटवले आणि त्याच वर्षी अतिवृष्टी झाली. परंतु काहीही शेतकरी मित्रांनो घाबरायची गरज नाही आहे. कारण जितक्या प्रमाणामध्ये नुकसान झाले तितक्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाई निश्चित आपल्याला मिळणार आहे. कारण मी स्वतःही विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी चौकशी केली, चर्चा केली की यावेळेस नेमका खरीप हंगाम 2025चा पीक विमा शेतकऱ्यांना किती मिळू शकतो. तर त्यांनीही तसा ढोबळमनाने आकडा जरी मला सांगितलेला असला, परंतु प्रत्येक वर्षीपेक्षा चांगला पीक विमा यावर्षी मिळेल असं त्यांचं म्हणणं आलं. कारण त्यांनाही काही गोष्टी असतात, त्यांना काही जेवढं सांगण्याचा कव्हर करण्याचा ते प्रयत्न करत असतात. परंतु ढोबळमनाने आकडा त्यांनी काय सांगितलेला नाही. मला सांगितला त्याने आकडा, परंतु मी शेअर करणार नाही तो आकडा. परंतु एक चांगली रक्कम शेतकऱ्यांना निश्चित यावर्षी आजपर्यंत जितका रक्कम पीक विम्याची शेतकऱ्यांना मिळत होते त्याच्यापेक्षा एक चांगली रक्कम शेतकऱ्यांना मिळेल असं त्यांच्याकडून माहिती मिळाली. त्यामुळं कुठेतरी धीर आधार वाटला की चांगली रक्कम शेतकऱ्यांना मिळते. परंतु त्याच वेळेस मी एक प्रश्नही त्यांना केला की की ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले त्या शेतकऱ्यांना वाढीव पीक विमा मिळेल का? का पीक कापणी प्रयोग आधारितच पीक विमा मिळेल? अशी ही चौकशी मी त्यांच्याकडून केली. परंतु त्यांच्याकडून मिळालेली माहिती अशी मिळाली, ती माहिती आपल्यालाही माहीत आहेच, परंतु तरीही पण मी माहीत राहावं यासाठी चौकशी केलेली होती आणि त्यांच्याकडून माहिती निश्चित मिळाली. त्यांनी सांगितले की पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा योजना असल्यामुळं तुम्ही क्लेम केलात अथवा नही केलात तरी तुम्हाला सरासरीप्रमाणे पीक विमा पीक कापणी प्रयोग आधारितच मिळणार आहे. त्यामुळं आपला जो संशय होता, आपल्याला जो मनामध्ये एक कन्फ्यूज होतं की क्लेमचे पैसे वाढीव मिळतील का? तर शेतकरी मित्रांनो, तसं काही घडणार नाही असं त्यांच्याकडून मिळालेली मला माहिती आहे. त्यांनी म्हणले की असं होणार नाही आहे. जे पीक कापणी प्रयोग आधारित रिपोर्ट येतील तेच रिपोर्ट आपल्या त्या रिपोर्टच्या माध्यमातूनच पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्या गोष्टीही आपल्याला माहीत होत्या. अशा पद्धतीनेच पीक विमा मिळणार आहे यावर्षी. तरी पण मी एक माहिती राहावी यासाठी त्यांना प्रश्न केलेला होता.
परंतु त्यांनीही सांगितलं की खूप शेतकऱ्यांचे क्लेम आलेले आहेत. जास्तीत जास्त 70-80% शेतकऱ्यांनी यावेळेस पीक क्लेम केले. 60-70%, 30% नाही जरी केले तरीही शेतकऱ्यांनी पीक विमा मिळतो का नाही या भीतीपोटी त्यांनी क्लेम केलेले आहेत आणि ते विमा कंपनीने स्वीकारलेले आहेत असे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. परंतु यावर्षीचा पीक विमा हा पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा असल्यामुळं कापणी प्रयोगाच्या आधारे जितके उत्पन्नाची सरासरी येईल त्या सरासरीच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल अशी त्यांच्याकडून माहिती मिळाली आहे. त्यामुळं खूप शेतकऱ्यांनाही प्रश्न पडलेला होता. काही शेतकऱ्यांनी मलाही विचारलं की क्लेम केल्यामुळं जास्त रक्कम मिळते का, तर असं काहीही नाही आहे. पीक कापणी प्रयोगाधारित पीक विमा असल्यामुळं तुमच्या महसूल मंडळात पीक कापणी प्रयोगाचा जो सरासरी उत्पन्नाची टक्केवारी गेलेली आहे त्या टक्केवारीच्या आधारावरच सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. जरी तुम्ही क्लेम केलेला असेल अथवा क्लेम केलेला नसेल. आपण क्लेम केलेला होता तो सेफ्टीसाठी केलेला होता, कारण राज्य शासन कधीही केव्हाही निर्णय बदलू शकतं. कारण खरीप हंगाम 2025मध्ये अशा घटना काही घडलेल्या आहेत. खूप शेतकऱ्यांनी क्लेम केले, काही शेतकऱ्यांनी क्लेम केलेला नाहीत. त्यामुळे काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला, काही नाही मिळाला. या भानगडीतून मुक्त होण्यासाठी सर्वांनीच क्लेम करून टाकले, टेन्शन नाही. कारण क्लेम केल्यामुळं काय नुकसान होणार नव्हतं. त्यामुळं जरी तुम्ही क्लेम केलेला असाल, क्लेम केलेला नसाल खरीप हंगाम 2025चा, तर सर्व शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाच्या आधारित महसूल मंडळातील सरासरी उत्पन्नाच्या टक्केवारीच्या आधारावरच पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळं क्लेमचा काहीही फायदाही झालेला नाही आणि काही तोटाही झालेला नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून इतकंच सांगायचं होतं की ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025मध्ये क्लेम केलेले आहेत त्या शेतकऱ्यांनाही पीक कापणी प्रयोगाच्या आधारित पीक विमा मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला नसेल तरीही पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा त्यांना मिळणार आहे. कारण मी घेतलेली माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करावी असं सर्व शेतकऱ्यांना ही कन्फ्युजनमधून दूर करावं हा उद्देश आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून होता. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.